लोहा तालुक्यातील आजमवाडी हे गाव आहे। या गावावर स्वातंत्र्य काळापासून प्रशासनाकडून अन्याय झालाय। या गावात ओबीसी समाज जास्त प्रमाणात असल्याने या आजमवाडीकडे कोणत्याच राजकीय पुढाऱ्यांनी म्हणावे तसे लक्ष दिले नाही। या आजमवाडी या गावची लोकसंख्या जवळपास 600हून अधिक आहे। स्वातंत्र्य काळापासून या गावात जाण्यासाठी अद्यापही रस्ता करण्यात आला नाही। या रस्त्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलने केली, उपोषणे केली, परंतु केवळ आश्वासने देण्याचा आजपर्यंत हाच खेळ चालू आहे। शिव जयराम गीते आजमवाडी येथील रहिवासी आहे। आजमवाडीमध्ये आज वर्ष स्वातंत्र्य 69 वर्ष स्वातंत्र्य पूर्ण होऊन सुद्धा आजमवाडीला कायमस्वरूपी मजबूती रस्ता अद्याप मिळाला नाही। 2016 मध्ये सुद्धा आम्ही उपोषण केलं, तेव्हा रस्ता आणि पुलाची मागणी होती। फक्त पूल झाला पण रस्ता अद्याप झालेला नाही। काळा मातीचा रस्ता असल्यामुळे, चिखल असल्यामुळे दलदल होते। पूर्ण पावसाळाभर हिवाळ्यात पूर्ण रस्त्याचा शाळेतले विद्यार्थी असतील यांना त्रास होतो। शाळा ही गावातली 4थी पर्यंतची आहे। 5वी पासून विद्यार्थ्यांना तालुक्यावर शाळेला जावं लागतं। त्याच्यामुळे विद्यार्थी असतील, गावामध्ये दुधाचा व्यवसाय आहे, शेतकरी भाजीपाल्याचा व्यवसाय करतात, ह्या सर्वांना रोज ह्याच रस्त्याने चिखल तुडवत बाजारला जावं लागतं, शाळेला जावं लागतं। शासनाकडे वेळोवेळी आपण पालकमंत्री असतील, आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, जिल्हा परिषद असेल, कलेक्टर ऑफिस असेल, यांच्याकडे निधीचे आपण मागणी करून सुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारचा न्याय भेटला नाही। 2016च्या नंतर मागणी करून सुद्धा निधी भेटला नाही। म्हणून आता या उपोषणाची आम्ही गावकऱ्यांच्या वतीने तयारी करून उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आम्ही उपोषणाला बसलो होतो। नेमकं काय कारण सांगितलं जातं? निधी आले की टाकतो, निधी मिळाल्यावर टाकू, निधी भेटला नाही। आता प्रशासन लेवलवर, तालुका लेवलवर असं निधी कोणी टाकायचं राहिलंच नाही। प्रशासनाने सगळे अधिकार जिल्हा लेवलला सचिव, पालकमंत्री, आमदार साहेब, कलेक्टर साहेब यांच्याकडे आहे। त्याच्यामुळे वरून कोणी लक्ष देत नसल्यामुळे ह्या विषयाला आम्हाला सामोरं जावं लागत आहे। 10 वर्ष चालू आहे। शासनाच्या वतीने तुम्हाला काही आश्वासन देण्यात आले? आश्वासन नाही। आता आश्वासन तहसीलदार साहेब, बीडीओ साहेब, डिप्टी इंजिनियर साहेब आलते, पण त्यांच्या आश्वासनावर आम्ही हे नाही ना, खुश नाही। का तर 2016 मध्ये सुद्धा आम्ही उपोषण केलं, तर असंच उपोषण आम्हाला त्यांनी हे केलं, पण मागणी आमची अद्याप पूर्ण झाली नाही। मागणी पूर्ण झाली असती तर आम्हाला बसायची गरज पडली नसती। या रस्त्याची प्रचंड दयनीय अवस्था झाली असून संपूर्ण रस्त्यावरच चिखल झाला आहे। या गावात 4थी पर्यंत शाळा असल्याने पुढील शिक्षण घेण्यासाठी लोहा किंवा कंधार शहरासारख्या शाळेत विद्यार्थ्यांना जावे लागते। हे विद्यार्थी या चिखलातूनच वाट काढत असतात। कधी कधी तर या चिखलामुळे विद्यार्थीही रस्त्यात पडत असल्याने पुन्हा त्यांना शाळेत न जाता घरी परतावे लागते। याच रस्त्यासाठी 2016 मध्ये हे गावकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते, परंतु ज्या लोकांनी आंदोलन केले त्यातील अनेक जण आज हयात नाहीत, पिढ्या जात आहेत, परंतु या रस्त्याचा प्रश्न मात्र काही मार्ग लागत नसल्याने आज पुन्हा 3 गावकरी उपोषणाला बसले आहेत। माझे नाव नाथराव पांडुरंग कागणे, मी आजमवाडी गावचा रहिवासी असून माझ्याकडे दुधाचा व्यवसाय आहे। मी आज 2 दिवस झाले इथे बसलोय, पण आम्हाला आतापर्यंत अद्याप शासनाकडून कुठून असं लेखी काही आलेलं नाही की बाबा तुमच्या समस्या हल करतो। त्यांनी पर्याय सांगाले की इथं निधी नाही, तिथं निधी नाही, इथून करू तिथून करू म्हणून आम्हाला फक्त सांगून असंच आश्वासन देऊन चालेल। पण आम्ही आता माघार हटणार नाही, कारण की तुम्ही रस्त्याची परिस्थिती बघा, कुठंच आहे ह्या भारतामध्ये कुठं नसेल असली परिस्थिती ह्या रस्त्याची झालेली आहे। तरी माझी कळकळीची विनंती आहे की शासनाला आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा, हीच आमची विनंती आहे। या रस्त्याच्या संदर्भामध्ये आमदार महोदयाशी काय तुमचं बोलणं झालं? बोलणं झालं, फोनवर बोलले, आमचे चिखलीकर साहेबाला बोलले, उद्या भेट देऊ म्हणले त्यांनी। बघूत आता काय म्हणते। या गावात जाण्यासाठी केवळ 1.5 किलोमीटर रस्ता करण्यासाठी प्रशासनाला काय अडचण आहे असा प्रश्न संतप्त गावकरी विचारत आहेत। एकीकडे ग्रामीण भागाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये निधी येत असल्याच्या गप्पा मारल्या जात असताना याच गावाकडे का दुर्लक्ष केले जात आहे असा सवाल गावकरी विचारतात। शासनाचा निषेध असो, शासनाचा निषेध असो।
आज या ठिकाणी आजमवाडी येथील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी पिंजरी इतका चिखल आहे, या चिखलामध्ये आम्ही आमचे मुलं बाळ कसे यावे जावे व या आजमवाडी लोहा येथून 5 किलोमीटर असता या ठिकाणी गेली 70 वर्ष हा रस्ता चिखलमय आहे। आदरणीय आमदार साहेब, आदरणीय खासदार साहेब, पालकमंत्री साहेब यांनी जातीनं लक्ष घालून हा आजमवाडीचा गेली 70 वर्ष चिखलमय रस्ता हा चांगला करावा ही नम्र विनंती आहे। शासनाचा अधिकार